स्त्री ही नेहमी आपला संपूर्ण वेळ हा घरातील लोकांसाठी आणि दुसऱ्यासाठीच खर्च करत असते. सकाळी उठल्यापासून तिच्या कामाला सुरुवात होते, ती संध्याकाळी झोपोपर्यंत ती कामच करत असते. नवरा, मुले, पै पाहुणे, सासू-सासऱ्यांची सेवा यामध्ये संपूर्ण दिवस तिचा कधी निघून जातो तिलाही समजत नाही. ह्या सर्वांचं करता करता ती इतकी कंटाळून जाते की स्वतःकडं लक्षही देत नाही. त्यात जर जॉब करणाऱ्या स्त्रिया असतील तर मग पाहायलाच नको आणि बोलायलाही नको. स्त्री इतकी कंटाळलेली असते की तिला स्वतःकडं आरशात 2 मिनटं पाहावं एवढासुद्धा वेळ नसतो. कल्पना करा माझ्या मैत्रिणींनो, एखादी स्त्री स्वयंपाकघरात काम करते आहे, केस विस्कटलेले आहेत, कपडे मळलेले, जुने, पुराणे घातलेले आहेत किंवा एखादा गाऊन घातलेला आहे. तुम्हाला कसं वाटेल? जर तुम्हालाही ते पाहायला आवडणार नाही किंवा कल्पना केल्यानंतर वेगळं वाटत असेल तर तुमच्यातही बदल होणे गरजेचे आहे. तुमच्या कपाटामध्ये कितीतरी रंगबिरंगी साड्या, ड्रेस पडलेले असतात. ते तुम्ही अगदी आवडीनं बाजारातून आणलेले असतात सणवार किंवा उत्सवासाठी घालायला, आणि ते फक्त कपडे आपण त्याच्यासाठीच वापरतो. खरं तर एखाद्या दिवशी तुम्ही छान तयार होता आणि त्यावेळी आरशात पाहता तो क्षण अनुभवा. ते जरी कपडे उंची भरदारी असले तरी तुम्ही स्वतःला वेगळ्या नव्या रूपामध्ये पाहत असता. जीवनाचा काही भरोसा आहे का? आज आपण आहोत, उद्या नाही. आपलं जीवन किती उरलं आहे कुणालाच माहीत नाही, तरीसुद्धा आपण उद्यासाठी बऱ्याच गोष्टी साठवून ठेवत असतो. कपाटात कपड्यावर कपडे आपण उद्या घालेल म्हणून ठेवलेली असतात. पण उद्याचा भरोसा नसताना आजचा दिवस आपण जगायला हवा. आजचा क्षण हा आपला आहे. आपण आपल्या मुलांसाठी किती छान छान कपडे खरेदी करतो, त्यांना किती छान छान नीटनेटके ठेवतो आणि स्वतः मात्र गबाळ्यासारखं राहत असतो. त्यामुळे स्वतःकडं दुर्लक्ष होतं, स्वतःचा आत्मविश्वास ढासळतो. तुम्ही तुमची स्वतःची किंमत करत असता. त्यापेक्षा ते कपाटातील कपडे काढा आणि स्वतःच घाला. तेच कपडे तुमच्यासाठी आहेत. तुम्ही नवीन कपडे घेऊ शकता, नवीन साड्या घेऊ शकता, पण गेलेला क्षण, गेलेला वेळ तुमचा आहे, तो तुम्ही परत कधीच घेऊ शकत नाही. त्या कपड्यांच्यापेक्षा तुम्हीसुद्धा किमती आहात. जीवन, आयुष्य महत्त्वाचं आहे तुमचं, कारण तुमचं जीवन हे तुमचं आहे. ते कपाटातील साड्या, ड्रेस ह्या फक्त तुमच्या आहेत, त्या ठेवण्यासाठी नाही आहे. आजचा क्षण जर तुम्ही जगलात तर तुम्ही तुमचं आयुष्य जगलात. स्वतःला नव्या लूकमध्ये पहा. कधीकधी केसांची स्टाईल बदलून पहा. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमचं आयुष्य हे फक्त तुमचं आहे. ते बदलण्यासाठी दुसरं कोणीही येणार नाही, ते तुम्हालाच बदलावं लागेल. स्वतःमध्ये ज्यावेळी तुम्ही बदल कराल त्यावेळी तुमच्यामध्येही सकारात्मक बदल व्हायला लागतील. तुम्हीसुद्धा नव्यानं तुम्हाला भेटू लागाल. स्त्री ही घरची जबाबदारी सांभाळणं खरंच कठीण आहे आणि मोठी गोष्टही आहे, कारण ती सतत दुसऱ्यासाठी राबत असते, दुसऱ्यासाठी खपत असते, दुसऱ्याचा विचार करते, स्वतःकडं दुर्लक्ष करते. म्हणून तिला स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्वच्छ, सुंदर, आवडणारे कपडे घालून आवडणाऱ्या ठिकाणी किंवा एखादा फेरफटका जरी मारून आलो आपण तरीसुद्धा किती मनाला प्रसन्न वाटतं. सर्व कामं आवरल्यानंतर स्वतःसाठी का असेना थोडासा वेळ काढा. थोडंसं आरशासमोर स्वतःलाही सजवा, कारण तुम्ही अनमोल आहात. तुमचं आयुष्य तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. स्वतःमध्ये खुश राहावा, हा तुमचा हक्क आहे. गोष्ट नवीन कपड्याची नाही तर आत्मसन्मानाची आहे, कारण तुमचा आत्मसन्मान हा तुम्हालाच वाढवायचा आहे. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खास आहे, कारण तुम्ही स्वतःसाठी खास आहात. वेळ निघून गेल्यानंतर काही गोष्टी भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतील, पण त्याचा काय उपयोग? ज्या क्षणी तुम्हाला नटायचं होतं, ज्या क्षणी तुम्हाला आत्मविश्वासानं वावरायचं होतं, तो संपूर्ण वेळ तुम्ही दुसऱ्यासाठी खर्च केलात. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही दुसऱ्यासाठी जगू नका. दुसऱ्यासाठी जगता जगता अगदी थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा जगा. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासानं स्वतःला सामोरे जाता तेव्हा तुमचं मुलंसुद्धा तुमच्याकडं आत्मविश्वासाने पाहता. सारं घर सकारात्मक दृष्टीनं तुमच्याकडं पाहत असतं.
एक छोटासा बदल आणि तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तुम्ही आनंदी राहाल. बघा, एखादा नवीन ड्रेस घातल्यानंतरची तुमची मानसिकता आणि जुना ड्रेस घातल्यानंतरची मानसिकता किती बदल होतो तो. घरामध्ये एखादं छोटंसं फर्निचरची ठिकाण जरी बदललं तरीसुद्धा आपल्याला घराचा नवीन लूक वाटतो. मग एक छोटासा बदल करायला काय हरकत आहे? ट्राय तर करून पाहायला हवा की नाही? जी स्त्री स्वतःला सन्मान देते तिला सारं जग सन्मानानं वागवतं. तिच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कारण ती स्वतः एक सकारात्मक स्त्री असते. हा बदल फक्त कपड्यांचा नाही, विचारांचा सुद्धा असायला हवा. ज्यावेळी नवीन विचार, नवीन आचार तुम्ही आत्मसात करत असता, त्यावेळी तुम्ही स्वतःला हळूहळू का असेना थोडंसं बदलत असता. कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. स्वतःला जर आपण त्याच पुराण्या विचारसरणीत गुरफटवून घेतलं, मला कुठं बाहेर जायचं आहे, मी तर घरीच असते, मला काय करायचं आहे नवीन नवीन कपडे घालून किंवा सजून धरून, त्यावेळी तुमची मानसिकताही तिथंच थांबते. एखाद्या दिवशी किंवा महिन्यातून 2 ड्रेस तुम्ही चेंजिंग करून वापरूही शकता. थोडासा बदल तुमचं आयुष्य बदलून टाकतो. तुम्हाला जर माझे विचार पडत असतील तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका मोटिवेशनल व्हिडिओमध्ये.